तर मुलांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की सर्क्युलेशनचे प्रकार कोणते आहेत, कशाच्या आधारावर केलेले आहेत आणि कोणत्या ऑर्गॅनिझम्समध्ये ते पाहायला मिळतात. आज आता आपण सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्यूमन बीइंग हा भाग पाहणार आहोत. सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्यूमन कन्सिस्ट ऑफ ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम अँड लिम्फॅटिक सिस्टीम. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की सर्क्युलेटिंग फ्लूइड हे दोन आहेत, एक ब्लड आणि लिम्फ. त्यामुळे या चॅप्टरमध्ये आपल्याला ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आणि लिम्फच्या संदर्भातली लिम्फॅटिक सिस्टीम असे दोन्हीही मुद्दे पाहायचे आहेत. तर सुरुवात करूया ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमद्वारे. यामध्ये महत्त्वाचा जे ब्लड हा भाग आहे तो आपण पाहणार आहोत. हिमॅटॉलॉजी. स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड ॲज हिमॅटॉलॉजी. ज्यामध्ये ब्लड आणि त्याच्या संदर्भातली इतर माहिती ही अभ्यासली जाते त्याला हिमॅटॉलॉजी असे म्हणतात. ॲडल्ट ह्यूमन हॅज अबाउट 4 to 6 लिटर ऑफ ब्लड, दॅट इज नियर अबाउट 8% ऑफ इट्स बॉडी वेट. साधारणतः प्रौढ मनुष्यामध्ये 4 ते 6 लिटर एवढं ब्लड असते, जे की प्रत्येक मनुष्याच्या वजनाच्या 8% असते. ब्लड इज रेड इन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रेड कलर्ड पिगमेंट हिमोग्लोबिन. आपल्याला माहीत आहे की रक्ताद्वारे रेस्पायरेटरी गॅसेस हे एक्सचेंज केल्या जातात आणि हे रेस्पायरेटरी गॅसेस वाहून नेण्यासाठी रक्तामध्ये एक रेस्पायरेटरी पिगमेंट आहे ज्याला हिमोग्लोबिन असे म्हणतात आणि जो रेड कलरचा असल्यामुळे रक्त हे लाल रंगाचे असते. ब्लड इज फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड इज डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रियॉनिक मेझोडर्म. एम्ब्रियोची वाढ होत असताना त्याची सुरुवात ही एम्ब्रियॉनिक 3 लेअरपासून होत असते, एक्टोडर्म, मेझोडर्म आणि एंडोडर्म. या तीनही लेअर शरीरातल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सची निर्मिती करत असतात. त्यापैकी ब्लड हे मेझोडर्म जी मधली लेअर आहे तिच्याद्वारे तयार होत असते. ब्लड इज स्लाइटली अल्कलाइन विथ pH 7.4. ब्लडचा pH हा 7.4 आहे, जो की स्लाइटली अल्कलाइन आहे. इट इज हेवियर दॅन वॉटर. पाण्यापेक्षा जड आहे बिकॉज इट इज मिक्स्ड विथ डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन्स. Blood consists of plasma, that is 55%, and formed elements, they are near about 45%, and this is clear after centrifugation. तर सुरुवात करूया प्लाझ्माद्वारे. प्लाझ्मा इज 55% ऑफ टोटल ब्लड. जे काही रक्ताचं प्रमाण आहे त्यापैकी 55% हा प्लाझ्माचा भाग असतो. इट इज स्ट्रॉ कलर्ड स्लाइटली अल्कलाइन फ्लूइड. इट कन्सिस्ट ऑफ, आता ह्या प्लाझ्मामध्ये काय काय आहे पाहूया. इट कन्सिस्ट ऑफ वॉटर नियर अबाउट 90%. म्हणजे पाहिलं तर प्लाझ्मामध्ये किंवा रक्तामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण नियर अबाउट 90% हे वॉटर आहे. शिवाय प्लाझ्मामध्ये डिफरंट प्रोटीन्स आहेत, लाईक अल्बुमिन, ग्लोब्युलिन, प्रोपर्डिन, प्रोथ्रॉम्बिन अँड फायब्रिनोजन, नियर अबाउट 7 to 8%. इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत आणि इतर काही घटक आहेत ज्यामध्ये महत्त्वाचे आहेत न्यूट्रियंट्स लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स, ट्रायग्लिसराइड्स etc. आपण जे काही अन्न घेतो त्याचं पचन होतं आहे आणि त्या पचनानंतर कॉम्प्लेक्स फूडचं रूपांतर हे सिंपल घटकांमध्ये होते, लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स. आणि हे सगळे शरीराला आवश्यक असणारे घटक न्यूट्रियंट्स हे रक्ताद्वारे पोहोचवले जातात. वेस्ट
युरिया, युरिक ॲसिड अँड क्रिएटिनाइन. सेलमध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमुळे जे वेस्ट मटेरियल तयार होत असते ते युरिया, युरिक ॲसिड हे ब्लड घेऊन जात असते. त्यामुळे प्लाझ्मामध्ये थोड्या प्रमाणामध्ये हे प्रेझेंट असतात. रेग्युलेटरी सबस्टन्सेस, शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया नियंत्रित करण्यासाठी रेग्युलेटरी सबस्टन्सेस म्हणजे हॉर्मोन्स, विटॅमिन्स आणि एन्झाईम्स हेही आवश्यक असतात. अँटीकोॲग्युलंट दॅट इज हिपॅरिन इज प्रेझेंट. आता अँटीकोॲग्युलंट म्हणजे काय, तर आपण पाहतो की रक्त जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये असते तेव्हा ते गोठलेलं नसते, तेव्हा ते पातळ स्वरूपाचं असते. आणि तेच आपल्याला मार लागला, रक्तस्राव झाला की त्यानंतर आपण पाहतो की थोड्या वेळानंतर मार लागलेल्या ठिकाणी रक्ताची एक गुठळी तयार होते, ज्याला आपण क्लॉट म्हणतो. हा क्लॉट जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये असते, ब्लड व्हेसल्समध्ये असते, तेव्हा हा क्लॉट तयार होऊ शकत नाही आणि ते थांबवण्याचं काम म्हणजेच अँटीकोॲग्युलंट्स हे हिपॅरिन आहे. इतर घटकांमध्ये कोलेस्टेरॉल आहे, वेगवेगळ्या अँटीबॉडीज आहेत आणि महत्त्वाचं डिझॉल्व्ड गॅसेस, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे देखील प्लाझ्मामध्ये पाहायला मिळतात. बघा आता या फिगरमध्ये एक टेस्ट ट्यूब आहे ज्याच्यामध्ये ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि ते सॅम्पल सेंट्रीफ्यूग मशीनमध्ये सेंट्रीफ्युगेशन करून घेतलेलं आहे. आता सेंट्रीफ्युगेशनमुळे होतं आहे काय, जे हेवी मटेरियल आहे ते टेस्ट ट्यूबच्या तळाशी जमतं आहे आणि जे वजनाने हलकं आहे ते टेस्ट ट्यूबच्या टॉप लेवलला जमतं आहे. तर बघा प्लाझ्मा 55% आहे आणि 45% फॉर्म्ड एलिमेंट्स आहेत. आणि प्लाझ्मामध्ये वॉटर, आयॉन्स, प्रोटीन्स, न्यूट्रियंट्स, वेस्ट मटेरियल आणि गॅसेस हे घटक आहेत. तर फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये परत दोन भाग आहेत. कंप्लीट रेड कलरचा 44% जो आहे ह्या RBC आहेत, तर फक्त 1% हे प्लेटलेट्स आणि व्हाईट ब्लड सेल्स किंवा WBCज आहेत. प्लेटलेट, व्हाईट ब्लड सेल्स आणि रेड ब्लड सेल्स या तिघांना एकत्रितरित्या फॉर्म्ड एलिमेंट्स असं म्हटलं जातं, जे 45% आहेत. बघा प्लाझ्मा स्ट्रॉ कलर्ड, व्हिस्कस म्हणजे चिकट आहे. आणि यामध्ये असणारे जे मेजर प्रोटीन्स आहेत ते म्हणजे अल्बुमिन, ग्लोब्युलिन अँड फायब्रिनोजन. तीनही प्रोटीन्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यापैकी फायब्रिनोजन हे जे प्रोटीन आहे हे क्लॉटिंग किंवा कोॲग्युलेशन ऑफ ब्लडमध्ये मदत करते. रक्तस्राव झाल्यास तो थांबवण्यासाठी मदत करते. तर अल्बुमिन हे रक्ताचं ऑस्मोटिक बॅलन्स, रक्तामध्ये असणाऱ्या पाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवते आणि वेगवेगळे मिनरल्स यामध्ये आहेत. सोबतच न्यूट्रियंट्स देखील आहेत. तिसरं महत्त्वाचं प्रोटीन आहे ग्लोब्युलिन, जे की डिफेन्स मेकॅनिझममध्ये मदत करते. डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे शरीराचे वेगवेगळ्या रोगांपासून, डिसीजेसपासून प्रतिबंध करणे. आणि यासाठी आवश्यक आहे अँटीबॉडीज. या अँटीबॉडी तयार करण्याचं काम ग्लोब्युलिन हे प्रोटीन करत असते. शिवाय प्लाझ्मामध्ये क्लॉटिंग फायबर्स असतात, परंतु हे फायबर्स इनॅक्टिव्ह स्वरूपामध्ये असतात. जेव्हा रक्तस्राव होतं तेव्हाच हे ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होतात आणि रक्त गोठण्याची क्रिया केली जाते. सिरम म्हणजे काय, या प्लाझ्मामधून क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे फायब्रिनोजन आणि इतर क्लॉटिंग काही जे घटक आहेत ते जर आपण वगळले तर त्या लिक्विडला सिरम असे म्हणतात. मग हा प्लाझ्मा काय काय काम करतो. पहिलं महत्त्वाचं काम आहे ट्रान्सपोर्टचं. जसं आपण पाहिलं प्लाझ्मामध्ये न्यूट्रियंट्स आहेत, रेग्युलेटरी सबस्टन्सेस आहेत, ते टिश्यूपर्यंत पोहोचवणे आणि टिश्यूमध्ये तयार झालेले मेटाबॉलिक वेस्ट आणि CO2 सारखे गॅसेस हे परत घेऊन येणे, हे काम ट्रान्सपोर्टमध्ये येते. बॉडी इम्युनिटी,
आताच आपण पाहिलं की ग्लोब्युलिन यासारखे जे प्रोटीन्स आहेत हे अँटीबॉडी प्रोडक्शनमध्ये भाग घेतात व शरीराची इम्युनिटी ही राखतात. ब्लड क्लॉटिंग, प्लाझ्मामध्ये असणारे क्लॉटिंग फॅक्टर्स, फायब्रिनोजन किंवा इतर क्लॉटिंग फॅक्टर हे ब्लड क्लॉटिंगमध्ये, रक्त गोठण्यामध्ये आणि शरीराचं रक्षण करण्यामध्ये भाग घेतात. शिवाय रक्ताचा pH मेंटेन करण्याचं काम देखील प्लाझ्माद्वारे केल्या जाते. टाइप्स ऑफ ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन प्रोटीन 3 टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज अल्फा ग्लोब्युलिन, सेकंड वन इज बीटा ग्लोब्युलिन and third one is gamma globulin. अल्फा ग्लोब्युलिन हा लिव्हरमध्ये तयार होतो आणि इट इज कॉपर कॅरिंग प्रोटीन. बीटा ग्लोब्युलिन इज also formed in liver and it is iron carrying protein. And last, gamma globulin is produced in lymphoid organ. आता हे लिम्फॉइड ऑर्गन म्हणजे टॉन्सिल्स आहेत, पियर्स पॅचेस आहेत, लिम्फ नोड आहेत, तिथं तयार केला जातो. आणि याचं महत्त्वाचं काम म्हणजे अँटीबॉडीज फॉर्मेशन, डिफेन्स मेकॅनिझममध्ये हा मदत करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज IgA, IgG, IgM आणि IgD तयार करण्यामध्ये भाग घेतो. IG स्टँड्स फॉर इम्युनोग्लोब्युलिन्स. तर अशा पद्धतीने आज आपण ब्लडचं कंपोजिशन, ब्लड हे कशापासून तयार झालेलं आहे, तर 2 घटक आहेत, प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट्स. त्यापैकी प्लाझ्मा हा भाग आपण कंप्लीट केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फॉर्म्ड एलिमेंट्स, ज्यामध्ये RBC, WBC आणि प्लेटलेट्स यांचा समावेश होतो, त्यांच्याबद्दल माहिती पाहूया. These are some questions. Solve them. And if any doubt, so please ask. Thank you.